तुम्हाला कधी असं वाटलंय का, की सगळं समजत असूनही आयुष्य पुढे जात नाही? प्रयत्न कमी नाहीत, संधीही समोर येतात, पण तरीही काहीतरी अदृश्य थांबवतंय. बाहेरून हसणारा चेहरा, आतून चाललेली गोंधळाची शांत लढाई आणि हळू नशीबच जणू थांबल्यासारखं वाटतं. ही कथा अपयशाची नाही, तर त्या सवयीची आहे जी स्वतःलाही कळत नाही आणि तीच सवय आज संपूर्ण दिशा बदलू शकते. ज्योतिष सांगते सत्य. मिथुन राशीची ही एक सवय आयुष्य थांबवते, पण कोणी सांगत नाही. मिथुन राशी बाहेरून सरळ, चपळ, हुशार आणि बोलक्या स्वभावाची दिसते. लोकांना वाटतं, की ही राशी प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढते. पण यामागे एक अशी सवय आहे, जी हळू आयुष्य पुढे जाण्याऐवजी एका जागीच थांबवते. ही सवय म्हणजे मनात सतत बदल होत राहणे. मिथुन राशी एका क्षणी एखाद्या निर्णयावर ठाम असते आणि पुढच्या क्षणी स्वतःच त्या निर्णयावर शंका घेते. ही शंका बाहेर दिसत नाही, पण आतून ती व्यक्ती स्वतःशी सतत वाद घालत असते. त्यामुळे संधी समोर येऊनही कृती उशिरा होते. वेळ निघून जातो आणि नशीब हातातून निसटतं. या राशीचा मेंदू कायम पुढच्या शक्यता शोधत असतो. एक मार्ग निवडला तरी दुसरा मार्ग अधिक चांगला वाटतो. त्यामुळे सुरुवात होते, पण पूर्णत्व येत नाही. अनेक अपूर्ण कामं, अर्धवट नाती आणि थांबलेली स्वप्न याच सवयीमुळे तयार होतात. बाहेरून हा स्वभाव हुशार वाटतो, पण आतून तो अस्थिरता निर्माण करतो. मिथुन राशीची खरी अडचण मेहनतीची नसते, तर एकाच गोष्टीवर टिकून राहण्याची. ही राशी जेव्हा एका दिशेने पूर्ण मनाने चालते, तेव्हा ती खूप पुढे जाऊ शकते. पण मन बदलण्याची सवय तिच्या प्रगतीचा वेग कमी करते. म्हणूनच अनेक वेळा मिथुन राशी म्हणते, "मी प्रयत्न केला होता, पण प्रत्यक्ष अर्धवट राहिलेले असतात." ही सवय बदलली नाही तर आयुष्यात सारखी चक्र फिरत राहतात. नवीन सुरुवात, थोडी प्रगती, मग पुन्हा गोंधळ आणि पुन्हा थांबा. पण जेव्हा मिथुन राशी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवते, तेव्हा नशीबही तिच्या बाजूने वळायला सुरुवात करतं. कारण तिच्याकडे यशासाठी लागणारी बुद्धी आधीच असते, पण स्थिरतेची गरज असते. हीच ती न बोललेली सवय आहे, जी मिथुन राशीचं आयुष्य शांतपणे थांबवते. आणि म्हणूनच फार कमी लोकं याबद्दल उघडपणे बोलतात. मिथुन राशीची ही सवय फक्त करिअर आणि निर्णयापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचा परिणाम नातेसंबंधावरही खोलवर होतो. ही राशी लोकांशी पटकन जुळते, संवाद साधते, पण मनात सतत चालू असलेल्या विचारांचा प्रभाव तिला भावनिकदृष्ट्या पूर्णपणे स्थिर राहू देत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती कधी-कधी गोंधळते. जवळीक आहे, पण ठामपणा नाही. बोलणे आहे, पण खात्री नाही. मिथुन राशी अनेक वेळा स्वतःला समजून घेण्यातच अडकलेली असते. मला खरंच हे हवंय का? हा प्रश्न तिच्या मनात वारंवार उभा राहतो. त्यामुळे आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचूनही ती मागे वळते. हे मागे वळणं भीतीमुळे नसतं, तर मनात तयार होणाऱ्या असंख्य शक्यतामुळे असतं. प्रत्येक शक्यता आकर्षक वाटते आणि त्यामुळे एकही मार्ग पूर्णपणे स्वीकारला जात नाही. या राशीचं नशीब अनेकदा लोकांमुळे नाही, तर स्वतःच्या आतल्या आवाजामुळे अडतं. एक आवाज पुढे जायला सांगतो, दुसरा थांबायला, तिसरा बदल सुचवतो. ही अंतर्गत गर्दी शांत झाली नाही, तर आयुष्य गोंधळातच फिरत राहते. म्हणूनच मिथुन राशीला एकांताची गरज जास्त आहे. जिथे ती इतरांच्या अपेक्षा नाही, तर स्वतःचं खरं मत ऐकू शकते. मिथुन राशी जेव्हा एखाद्या गोष्टीवर मनापासून विश्वास ठेवते, तेव्हा तिच्या विचारामध्ये विलक्षण स्पष्टता येते. अशा वेळी तिचे शब्द प्रभावी होतात, निर्णय जलद होतात आणि लोक आपोआपच तिच्याकडे ओढले जातात. पण ही अवस्था फार काळ टिकत नाही, कारण बाहेरच्या मतांचा प्रभाव तिच्या मनावर पटकन पडतो. कोणीतरी वेगळं सुचवलं, की तिचा आत्मविश्वास डगमगतो.
यामुळेच मिथुन राशीच्या आयुष्यात सुरुवात चांगली पण शेवट अधुरा असा अनुभव वारंवार येतो. संधी कमी नसतात, मार्गदर्शनही कमी नसतं, पण आतली स्थिरता कमी पडते. ही राशी स्वतःच्या विचारावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकली, तर तिचं आयुष्य वेगळ्याच उंचीवर जाऊ शकतं. ही गोष्ट कुणी सांगत नाही, कारण बाहेरून मिथुन राशी कायम सक्रिय, आनंदी आणि स्मार्ट दिसते. पण आतून चालणारी ही लढाई फार कमी लोकांना कळते. आणि हीच न समजलेली गोष्ट मिथुन राशीच्या आयुष्याला हळूच थांबवते. आवाज न करता, चिन्ह न देता. मिथुन राशीच्या आयुष्यात एक वेगळाच विरोधाभास दिसतो. ती लोकांना समजून घेते, परिस्थिती पटकन ओळखते, पण स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करते. इतरांना काय योग्य वाटेल, लोक काय म्हणतील, याचा विचार करताना स्वतःचा अंतर्गत आवाज मागे पडतो. त्यामुळे निर्णय घेतले जातात, पण ते स्वतःसाठी नसून परिस्थितीला खुश ठेवण्यासाठी असतात. हाच ताण पुढे जाऊन असमाधानात बदलतो. या राशीला बदल आवडतो, पण सातत्य नको वाटतं. एकसारखं आयुष्य, ठरलेली दिनचर्या किंवा दीर्घकालीन बांधिलकी मनाला जड जाते. त्यामुळे स्थैर्य आवश्यक असलेल्या संधी हळू दूर जातात. नशीब जवळ येऊनही पूर्णपणे उघडत नाही, कारण मन अजूनही दुसऱ्या शक्यतेकडे पाहत असतं. मिथुन राशी अनेक वेळा योग्य क्षण ओळखूनही तो क्षण पकडत नाही, कारण मनात एक अदृश्य भीती असते. हेच अंतिम ठरेल का? ही भीती अपयशाची नसून मर्यादेत अडकण्याची असते. म्हणूनच ही राशी अनेक दरवाजे उघडे ठेवते, पण एकाही दरवाजातून पूर्ण आत जात नाही. या स्वभावामुळे तिच्या आयुष्यात लोक येतात आणि जातात. संधी येतात आणि निघून जातात. काही वेळा तिला वाटतं की नशीब साथ देत नाही. पण खरं पाहिलं तर नशीब वाट पाहत असतं. एक ठाम निर्णय होईपर्यंत. मन स्थिर झालं की मार्ग आपोआप स्पष्ट होतो. पण तो टप्पा उशिरा येतो. मिथुन राशीची खरी शक्ती तिच्या शब्दांमध्ये आणि विचारामध्ये असते. ती जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून बोलते, तेव्हा तिचं बोलणं लोकांच्या मनावर ठसतं. पण स्वतःच्याच विचारावर शंका घेतली की तो प्रभाव कमी होतो. म्हणून तिचं आयुष्य कधी प्रकाशात तर कधी सावलीत जात राहतं. ही राशी बाहेरून जितकी हलकी फुलकी वाटते, तितकीच आतून ती खोल विचार करणारी असते. पण हे विचार दिशा नसल्यामुळे ओझं बनतात. दिशा मिळाली की हेच विचार यशाचं साधन बनू शकतात. तोपर्यंत आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. चालू असतं पण पुढे सरकत नाही. मिथुन राशीच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षित राहते, ती म्हणजे वेळेशी असलेलं नातं. ही राशी वेळेला शत्रू मानत नाही, पण तिला गांभीर्याने घेतही नाही. आता नाही तर नंतर, ही भावना नकळत सवय बनते. त्यामुळे काही गोष्टी योग्य क्षणी न घडता उशिरा घडतात आणि त्यांचा परिणाम कमी होतो. नशीब मिळतं, पण त्याची ताकद कमी झालेली असते. ही राशी अनुभवातनं शिकते, पण अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायला लागते. एकदा का शिकलेला धडा कायम लक्षात राहत नाही. प्रत्येक वेळी परिस्थिती नवीन वाटते आणि त्यावर नव्या पद्धतीने प्रतिसाद दिला जातो. यामुळे प्रगती सरळ रेषेत न होता वळणावळणाने होते. थकवा वाढतो, पण समाधान मिळत नाही. मिथुन राशी स्वतःला सतत सिद्ध करत राहते. समोरच्या व्यक्तीला समजावून सांगण्याची, स्वतःची बाजू मांडण्याची गरज वाटत राहते. त्यामुळे ऊर्जा योग्य ठिकाणी न जाता लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच खर्च होते. यामुळे आतून रिकामेपणा जाणवतो, पण कारण समजत नाही. या राशीचं मन कायम माहिती गोळा करत असतं. ऐकणं, वाचणं, पाहणे यामध्ये ती पुढे असते. पण माहितीचं ज्ञानात रूपांतर होण्यासाठी शांतता हवी असते, जी तिला क्वचितच मिळते.
त्यामुळे खूप काही माहीत असूनही ते वापरता येत नाही. हे ज्ञान निष्क्रिय राहिल्यामुळे नशीबही निष्क्रिय वाटू लागतं. मिथुन राशी जेव्हा थांबते, तेव्हा ती आळशीपणामुळे थांबत नाही, तर मनावर आलेल्या ओझ्यामुळे थांबते. खूप विचार, खूप शक्यता आणि खूप अपेक्षा यांचा भार एका वेळीच पेलता येत नाही. अशा वेळी ती स्वतःपासूनच दूर जाते. आयुष्य पुढे न सरकण्याचं खरं कारण बाहेरचे अडथळे नसून आतली ही विस्कळीत ऊर्जा असते. जेव्हा ही ऊर्जा एकत्र येते, तेव्हा मिथुन राशी थोड्या वेळात मोठा बदल घडवू शकते. पण तो क्षण येईपर्यंत आयुष्य शांतपणे जागेवरच थांबलेलं असतं, न दिसणाऱ्या साखळ्यांनी बांधलेलं. म्हणून मिथुन राशीच्या आयुष्यात आणखी एक सूक्ष्म पण प्रभावी गोष्ट काम करत असते. स्वतःला सतत बदलत ठेवण्याची गरज. ही राशी जशी आहे तशी राहण्यापेक्षा नवीन रूप स्वीकारण्यात समाधान शोधते. आजचा विचार उद्याला जुना वाटतो. आजची ओळख उद्या अपुरी वाटते. त्यामुळे आयुष्याला एक ठराविक ओळख मिळत नाही. लोकांना ही व्यक्ती ओळखता येत नाही आणि त्यामुळे तिच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवला जात नाही. ही राशी अनेकदा योग्य ठिकाणी योग्य शब्द बोलते, पण योग्य वेळी गप्प राहायला विसरते. त्यामुळे काही संधी शब्दामुळे उघडतात, तर काही शब्दामुळेच बंद होतात. स्वतःच्या हुशारीवर विश्वास असल्यामुळे कधी-कधी मर्यादा ओलांडल्या जातात आणि नंतर त्याची किंमत मोजावी लागते. हे सगळं नकळत घडतं, पण परिणाम आयुष्याच्या गतीवर होतो. मिथुन राशीच्या मनात भविष्याची चिंता फार खोलवर असते. ती वर्तमानात असली तरी मन पुढे धावत असतं. पुढे काय? हा प्रश्न सतत डोक्याला असतो. त्यामुळे आज जे मिळालंय त्याचा आनंद पूर्णपणे घेता येत नाही. समाधान क्षणिक राहतं आणि लगेच पुढच्या टप्प्याचा ताण सुरू होतो. अशा अवस्थेत आयुष्य चालू असतं, पण मन कायम अपूर्णतेत अडकलेलं असतं. ही राशी लोकांमध्ये राहूनही अनेकदा एकटी वाटते. कारण तिचे विचार खूप वेगाने बदलतात आणि ते सगळं कोणाशी शेअर करता येत नाहीत. समजून घेणारे लोक कमी वाटतात. त्यामुळे ती स्वतःची सोबत बनते. पण हीच सवय हळू अंतर निर्माण करते. नात्यामध्येही आणि संधीमध्येही. मिथुन राशीला आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, तेव्हा प्रत्यक्षात ती स्वतःला थांबवत असते. कोणताही बाह्य अडथळा नसतो, पण आतल्या अस्थिरतेमुळे पाऊल पुढे पडत नाही. ही अस्थिरता शांत झाली, की मार्ग आपोआप दिसायला लागतो. पण तो क्षण येईपर्यंत आयुष्यात एका जागीच फिरत राहतं. बदलतं, हलतं, पण पुढे जात नाही. मिथुन राशीच्या प्रवासात आणखी एक न दिसणारी अडचण निर्माण होते, ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे स्वीकारण्यात येणारा अडसर. ही राशी स्वतःकडे नेहमी अजून चांगलं होऊ शकतं, या नजरेने पाहते. त्यामुळे जे मिळालंय, जे साध्य केलंय, त्याला मनापासून मान्यता दिली जात नाही. आतून सतत अपूर्णतेची भावना राहते आणि ही भावना यशालाही हलकं करून टाकते. ही राशी अनेकदा इतरांच्या क्षमतेशी स्वतःशी तुलना करते. कोण पुढे आहे, कोण जास्त यशस्वी आहे, कोण जास्त ओळख मिळवत आहे, याकडे जास्त लक्ष राहतं. त्यामुळे स्वतःचा मार्ग वेगळा असू शकतो, ही गोष्ट मन मान्य करत नाही. तुलना वाढली की समाधान कमी होतं आणि आयुष्याची गती आपोआप मंदावते. मिथुन राशीची कल्पनाशक्ती खूप तीव्र असते. ती मनात संपूर्ण चित्र तयार करू शकते. पण ते प्रत्यक्षात उतरवताना अडखळते. कारण प्रत्यक्ष जग मनासारखं चालत नाही. इथे संयम, थांबा आणि स्वीकार हवा असतो. हे तिन्ही गुण कमी पडले की कल्पना मनातच अडकून राहतात आणि बाहेरच्या जगात त्यांचा ठसा उमटत नाही. या राशीचं मन खूप वेळा भूतकाळात अडकतं. तेव्हा असं केलं तर, तो निर्णय घेतला असता तर, अशा विचारामागे वर्तमान हरवून जातं.
भूतकाळ बदलता येत नाही, पण मिथुन राशी ते मान्य करायला वेळ घेते आणि तोपर्यंत पुढचं पाऊल पडत नाही. मिथुन राशीचं आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, कारण तिचं लक्ष अनेक दिशांना विभागलेलं असतं. कुठेच पूर्ण लक्ष नसतं. तेव्हा लक्ष एकाच ठिकाणी स्थिर होतं. तेव्हा तिच्या आयुष्यात अचानक वेग येतो. लोकांना वाटतं नशीब जागं झालं, पण प्रत्यक्षात मन एकवटलेलं असतं. ही अवस्था येईपर्यंत मिथुन राशी अनेक टप्पे पार करते. गोंधळ, असमाधान, शोध, शांतता आणि जेव्हा शांतता मिळते, तेव्हा आयुष्य हळू-हळू पुढे सरकायला लागतं. आधी कधीच न झालेल्या पद्धतीने. जर तुम्ही स्वतःला या शब्दामध्ये ओळखत असाल, तर हे शब्द ऐकून थांबू नका. प्रत्येक राशीचं सत्य कळणं म्हणजे भविष्य बदलण्याची पहिली पायरी असते. तुमच्या आयुष्यात जे घडलेलं आहे, जे थांबलेलं आहे, त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ इथेच सोडू नका. अशाच न बोललेल्या राशींच्या गोष्टी, लपलेली सत्य आणि आयुष्याला वेग देणारे संकेत जाणून घ्यायचे असतील, तर या प्रवासात आमच्या सोबत राहा. पुढचा व्हिडिओ तुमच्याच राशीवर असू शकतो आणि कदाचित तेच शब्द तुमचं आयुष्य पुढे नेईल.